जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। आम्ही फुटपाथवर बसतो, खाली नाही उतरत। आणि जर खाली बसलं, खाली उतरलं, माल घेऊन त्यांचं जप्त करा, त्यांना कारवाई काय करायची ती करा, पण फुटपाथवर 70 फुटाचा आम्हाला बसू द्या, आमची एवढीच विनंती। सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने सोलापूर शहरातील इंदिरानगर 70 फूट रस्त्यावरील पथविक्रेत्यांवर कठोर कारवाई सुरू करून रस्ता मोकळा केला असून पथविक्रेत्यांना रस्त्यावर व्यवसाय न करता चिप्पा मार्केटमध्ये जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत। मात्र या निर्णयाला रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे। माजी आमदार कॉम्रेड आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी आंदोलन छेडले आहे। अतिक्रमण विभागाने रस्त्यावरील अनधिकृत स्टॉल्स आणि गाड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि पादचारी मार्गावरील अडथळे दूर करण्यासाठी ही कारवाई हाती घेतली। पथविक्रेत्यांना चिप्पा मार्केटमध्ये जागा उपलब्ध करून देण्याचे सांगण्यात आले आहे, जेणेकरून रस्ते मोकळे राहतील। परंतु भाजी विक्रेते आणि अन्य पथविक्रेते याला विरोध करत आहेत। त्यांचे म्हणणे आहे की चिप्पा मार्केटमध्ये पुरेशी जागा आणि ग्राहकांचा ओघ कमी असल्याने त्यांचा व्यवसाय प्रभावित होईल। माजी आमदार कॉम्रेड आडम मास्तर यांनी या मुद्द्यावर पथविक्रेत्यांना पाठिंबा दर्शवला आहे। त्यांनी महानगरपालिका प्रशासनावर टीका करताना म्हटले की पथविक्रेते हे शहराच्या अर्थकारणाचा महत्त्वाचा भाग आहे, त्यांना जबरदस्तीने हटवणे किंवा अपुऱ्या सुविधांमध्ये ढकलणे हा त्यांच्यावर अन्याय आहे। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षित रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी ही कारवाई आवश्यक आहे। या आंदोलनामुळे सोलापूर शहरातील पथविक्रेते आणि प्रशासन यांच्यातील तणाव वाढला आहे। पथविक्रेत्यांचे पुनर्वसन आणि त्यांच्या व्यवसायाचे संरक्षण यावर प्रशासन काय तोडगा काढते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दरम्यान ग्राहकांनी पथविक्रेत्यांचे समर्थन केले आहे, कारण त्यांना चिप्पा मार्केटमधून भाजी खरेदी करणे गैरसोयीचे वाटते। त्यामुळे पथविक्रेत्यांना पाठिंबा देण्याची त्यांची इच्छा दिसून येते। मात्र या प्रकरणाची दुसरी बाजू पाहता शहरातील प्रमुख रस्ते आणि बाजारपेठांमध्ये पथविक्रेत्यांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक कोंडी आणि नागरिकांना त्रास होत आहे। फुटपाथ आणि रस्त्यांच्या कडेला अनधिकृतपणे स्टॉल्स लावल्याने वाहन चालकांना अडचणी येत आहेत, तर पादचाऱ्यांचा मार्गही खोळंबला आहे। स्थानिक नागरिकांनी याबाबत तक्रारी केल्या असून प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। दुसरीकडे सोलापूर महानगरपालिकेने बांधलेल्या चिप्पा मार्केटकडे पाहिले असता ही मार्केट आता पूर्णपणे ओस पडली आहे। या ठिकाणी आता जुगार आणि दारुड्यांचा अड्डा बनला आहे। मार्केट परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे, तर रस्त्यावरील कुत्र्यांनी येथे कब्जा केला आहे। यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि असंतोष वाढत आहे। चिप्पा मार्केट परिसरात अनेक वेळा चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या आहेत। शिवाय या परिसरातील अवैध धंद्यांमुळे ग्राहकांची असुरक्षितता वाढली आहे, ज्यामुळे ते या मार्केटला भेट देण्यास टाळाटाळ करतात। यावर उपाय म्हणून पोलीस गस्त वाढवणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आणि स्थानिक प्रशासनाने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, तरच चिप्पा मार्केटचे रूपडे बदलू शकते। ये सुबह को लैसो माल है, शेतकरी कल तोड़े सो रहता 4-5 बजे और आज सुबह में यार्ड में आता मार्केट में, दिन भर में बेचना पड़ता है इसको। अगर ये दिन भर में नहीं बेचे ना, हमारे को कम से कम नुकसान होता 5000 रुपये का एक दिन का। बरं, येतच नाही तिथं, मालाची नुकसानी होती, आमची नुकसानी होती, तिथनं माल आणायचं कसं, न्यायचं कसं। तुमचं काय, तुमचा व्यापार काय? कुठे आहे तुमचा भाजीपाल्याचा? इकडे आहे, तिथं रेनगरला आहे, राहायला इथं येऊन भाजी घेऊन जातो, जाता घेऊन जातो। येऊ शकतो तुम्ही? नाही, इथं वाटत आहे म्हणून घेऊन जाऊ शकताय, तेवढं लांब कोण जात आहे? कसं म्हणजे इकडं सवय पडलेला आहे, इकडेच पाहिजे आम्हाला। आम्हाला सगळं इकडचं लोक सगळं इकडेच राहणार, तिकडं म्हणजे आम्हाला लांब होतं। पुन्हा इथं स्टॉप पण आहे सकरपूर रोड मध्ये, त्यासाठी आम्ही इकडेच येणार। ताई, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जाणार का तिकडे चिप्पा मार्केटला खरेदी करायला? त्यांना मराठी जास्त येत नाही, म्हणजे जाना नव्हता मला, उद्या नाही होता जाणार। आता सांगा बसा पट्टा म्हणून द्या आम्हाला, आम्ही पुढं बसत नाही। सर्व सरकार करा, कोण त्याला तर कारवाई करा, त्याला 5,000 दंड का मारा, माल जप्त करा, काटा जप्त करा, फुटबारी मारा पट्टी, फुटबारी मी खाली बसतो, चुकून बसतो मागं, पुढं आला तर तुम्ही काय करा, कारवा करा। आम्हाला आमचं पोट भरतंय सकरपूर रोडवरच, भाजी मार्केटवरच चालते आमचं घर। माझा नवरा नाही आहे, पिऊन मरून गेले, कर्ज बाजार होऊन गेले। 3 लेकरं आहेत मला, 3 मुलं लहान आहेत, आधी शाळेला जाते का, त्यांचा डबा करून यायला वेळ होत आहे। परत त्याने आमचं पोट ह्याच्यावरच भरतंय, लेकरांचं शिक्षण वगैरे काय आहे ते। आम्ही फुटपाथवर बसतो, खाली नाही उतरत। आणि जर
खाली बसलं, खाली उतरलं, माल घेऊन त्यांचं जप्त करा, त्यांना कारवाई काय करायची ती करा. पण फुटपाथवर 70 फुटाचा आम्हाला